रत्नागिरी शहराला लागून असलेल्या भाटे आणि पांढऱ्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या 2 दिवसांपासून मुळ्याचा खजिना मिळाल्याची बातमी पसरली आणि शेकडो लोकांनी मुळे पकडण्यासाठी तुफान गर्दी केली। रत्नागिरी भाटे पुलानजीक मंगळवारी सकाळी गर्दी झाली। तसेच पांढरा समुद्र या ठिकाणी सुद्धा असेच शिंपले आढळल्याने तिथेही गर्दी झाली। गेल्या 40 वर्षात असे येथे प्रथमच मुळे सापडल्याचे बोलले जात आहे। 1 जून रोजी समुद्रातील मासेमारी बंद झाली, त्यामुळे मत्स्यप्रेमी नाराज झाले असले तरी 2 दिवस मुळे सापडल्याने त्यांनी समाधान मानले आहे। कोकणातील मत्स्यप्रेमी खवय्ये तसरे मुळे मोठ्या आवडीने खातात आणि त्यांना मोठी पसंती असते। मात्र सध्या भाटे किनाऱ्यावर सापडत असलेली मुळ्यांची जात थोडी वेगळी आहे। याला चायना मुळे असे स्थानिकांनी नाव दिले आहे।